नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना ऐतवडे बुद्रुक येथे अभिवादन। आरोही महिला दूध संस्थेत प्रतिमा पूजन। वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील आरोही महिला दूध संकलन केंद्रात भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आलं। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म 6 जुलै 1901 रोजी झाला, तर मृत्यू 23 जून 1953 रोजी झाला। हे एक भारतीय राजकारणी, वकील आणि शिक्षण तज्ज्ञ होते। ते भारतीय जनसंघाचे, भारतीय जनता पक्षाचे संस्थापक होते। त्यांनी जम्मू काश्मीरला भारताचे पूर्ण आणि अविभाज्य अंग बनवण्यासाठी मोलाचे कार्य केलं। भारतीय राजकारणी होते। ते भारतीय राजकारणातील हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात। श्यामप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली। त्या पक्षाचे नाव पुढे भारतीय जनता पक्ष झाले। डॉक्टर एस.व्ही. पाटील म्हणाले, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी अजोड काम केले। राहुलदादा महाडिक, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सम्राट महाडिक बाबा यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी काम करणे गरजेचे आहे। सर्वांनी मिळून त्यांना ताकद देऊ आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू। माजी उपसरपंच तुकाराम खटावकर म्हणाले की राहुलदादा महाडिक, सम्राट महाडिक बाबा यांच्या माध्यमातून विकासात्मक कामे करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करू। यावेळी रवी कदम, डॉक्टर एस.व्ही. पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष सर्जेराव गायकवाड, चंद्रकांत फसाले, यशवंत पाटील यांच्या हस्ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केलं। जब्बार पटेल, रवी कदम, अनिल पाटील, अण्णा पाटील, राजू शिंदे, निलेश कदम, प्रकाश कांबळे, गुंडा पाटील, गणेश कोळी, सन्मती संस्कार मंचचे संघटक, ग्रामस्थ उपस्थित होते। तुकाराम खटावकर यांनी स्वागत केलं। यश खटावकर यांनी प्रास्ताविक केले। सर्जेराव गायकवाड यांनी आभार मानले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। हाक तुमची, साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।